आमच्या मॉलिफिशने दिलेली आहेत खूप सारी पिल्लू. चला बघूया, चला त्यांना सर्व काढून घेऊया. काढून घेण्यासाठी सर्वात पहिले आपण पाणी काढून घेणार आहोत. थोडंसं टपातलंच पाणी काढायचं, वेगळं पाणी नाही घ्यायचं, नाहीतर ते मरतात. चला तर मग बघूया पॉन्डमध्ये किती पिल्लू झालेले आहेत. जर हे पिल्लू काढली नाही ना तर मोठे फिश त्यांना लगेचच खाऊन टाकतात. त्यामुळे मी या पिल्लांना लगेच काढते आणि छोट्या पॉन्डमध्ये नेऊन टाकते. आज मला 3 कलरचे पिल्लू मिळालेले आहेत. माहीत नाही मोठे झाल्यावर त्यांचे कलर कसे होतील. काही पिल्लांचे कलर लगेच समजून येतात, पण काहींचे कलर समजून येत नाहीत अजिबात. तसं बघायला गेलं तर मी पॉन्डमध्ये हायडिंग प्लेससाठी काही प्लांट्स सोडलेले आहेत, त्यामुळे फिश सहज हाईड करू शकतात. पण हे माझे सेकंड बॅचचेच फिश आहेत आणि ते आम्हाला वाढवायचे आहेत, म्हणून मी यांना त्या पॉन्डमध्ये ठेवून रिस्क नाही घेऊ शकत. म्हणून मी त्यांना लगेचच छोट्या पॉन्डमध्ये शिफ्ट करणार आहे, ज्यामध्ये मी फक्त फिशचे पिल्लू ठेवते. त्यामध्ये सर्वच टाईपचे पिल्लू असतात. इथे मला काही छोटी मुलं मदतसुद्धा करतायत. हे माझे छोटे फ्रेंड्सच आहेत, त्यांनासुद्धा फिश खूप आवडतात आणि त्याआधीसुद्धा त्याने माझ्याकडून फिशसुद्धा नेलेले आहेत आणि आज तो छोटे प्लांट्स घ्यायला आला होता. तुम्ही बघू शकता इथे मला छान छान कलरचे मॉलिफिश मिळालेले आहेत. चला तर यांना लगेचच आपण पिल्लू पॉन्डमध्ये शिफ्ट करूया. इथे मी काही प्लॅटी फिश आणि मिकी माऊस प्लॅटी ठेवलेले आहेत. छान सुंदर झाले आहेत ते सुद्धा. आणि हा आहे आपला पिल्लू पॉन्ड छोटासा. त्यामध्ये आता हे सर्व फिश सोडून देऊया. आणि तुम्हाला सुद्धा हे छान छान फिश तुमच्या पॉन्डमध्ये ठेवायला हवे असतील तर मला DM करा, तुम्हाला फिश मिळून जातील. चा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडले असल्यास चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू सो मच.